हॅलो आणि नमस्कार, कसे आहात सगळे? तर बघा, आज आहे आपला पार्ट 2 ऑसिलेशनचा. ऑसिलेशनच्या पार्ट 1 मध्ये आपण बेसिक बघितलं, आपण मोशनला रिकॉल केलं, आपण पिरियडिक मोशन म्हणजे काय, आपलं ऑसिलेशन म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपण त्या पार्ट फर्स्ट मध्ये कव्हर केल्या. पार्ट सेकंड मध्ये आज आपण बघणार आहोत की सिंपल पेंड्युलम म्हणजे काय. पेंड्युलम तुम्ही एक्सप्लेन केलंच होतं, पण त्याच्यामध्ये मला आता इथून पुढे असं सांगायचं की सिंपल पेंड्युलम म्हणजे सर पेंड्युलम म्हणजे काय एक्झॅक्टली आणि अवतीभोवती त्याच्या काय चालतं, हा या लेक्चरचा आजचा मोटिव्ह असणार आहे. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटॉर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि आज आपण बघणार आहोत पार्ट 2 विच इज युअर ऑसिलेशन. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. बर, जसं मी सांगितलं की सिंपल पेंड्युलम बद्दलचा हा इंट्रो आहे, तर आपण त्याला पटपट समजून घेऊ. सिंपल पेंड्युलम म्हणजे काय असतं रे, जुन्या घरांमध्ये किंवा जी आपण क्लासिक विंटेज मॉडेल म्हणतो आपण, है ना, आज पण बुलेटचा तेवढाच क्रेज आहे. जी नवीन बुलेट आली त्याच्या तुलनेमध्ये जी डक 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 करणारी जी बुलेट आहे तिचा तेवढाच क्रेज आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, त्या गोष्टी कशा आहेत, त्या गोष्टी क्लासिक आहेत, त्या गोष्टी विंटेज आहे. विंटेज हा थोडासा फॅन्सी वर्ड झाला आजच्या जेनझी या काळामध्ये, त्याला आपण विंटेज म्हणतो. तर तो भाग थोडासा वेगळा. विंटेज का जोडलं मी, कारण हे घड्याळ विंटेज घड्याळ आहे. विंटेज घड्याळ म्हणजे कसं, जुनं. तर याच्यामध्ये काय फरक आहे रे, आपल्या घरात जे असतं ते नॉर्मल असतं, म्हणजे इथून वरतीच याचं फक्त डोकंच असतं आपल्या घरामध्ये, नाही का, घड्याळ. आणि जे जुने घरा म्हणजे आपण वाडे वगैरे जर बघितले किंवा खूप साऱ्या मुलांनी, 100% तर नाही म्हणणार मी, पण 50-60% पोरांनी हे बघितलेलं असेल, है ना, तर त्या घड्याळाच्या खाली काय असतं रे, पेंडुलम असतो. पेंडुलम म्हणजे काय, ते घड्याळ चाललं की ते पेंडुलमचा जो हँडल आहे किंवा तो जो दांडा आहे तो असा 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 झुलत असतो किंवा टू आणि फ्रो मोशन मध्ये असतो. बर, ठीक आहे, चलो. मग आता जर मला सिंपल पेंड्युलम समजून घ्यायचा असेल तर आपण काय करू, थोडंसं थ्योरी बघून घेऊ. याच्यातून तुम्हाला कळलंय की हा जो मोशन आहे, मोशन मधून मी काय सांगितलं, पेंड्युलमचं जे मोशन ते टू आणि फ्रो असतं, बरोबर. ऑसिलेटरी मोशन म्हणतो आपण. मग ऑसिलेटरी मोशन कसं असतं, टू आणि फ्रो. ठीक आहे, सिंपल पेंड्युलमचा हा थोडासा बेसिक पार्ट कव्हर झाला. आता आपण जाऊ एक्झाम्पल मी सांगितले हे घड्याळाचं आहेत. अजून टू आणि फ्रो जे की ऑसिलेटरी मोशन आहे ते कसे आहेत तुमचे, झोका. ठीक आहे, हा पण पार्ट कव्हर झाला. नंतर नाही त्याची डेफिनेशन बघा. आता घड्याळ, झोका हे सगळ्या गोष्टी सोडून त्या डोळ्यापुढे फक्त एकच असलं पाहिजे, एक फ्लोअर आहे. हा एक फ्लोअर आहे वरचा, याला मी काय केलंय, फिक्स केलंय. ठीक आहे, याला काय केलंय मी, फिक्स केलंय. ज्या वेळेस कुठंही तुम्हाला या अशा रेषा दिसतील, या अशा स्लॅन्ट थोड्याशा, त्यावेळेस तो फ्लोअर कसा असणार आहे तुमचा, फिक्स असणार आहे. आता ऑसिलेशन हा बेसिकली तुमचा 11th स्टँडर्डचा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 13 ऑसिलेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑसिलेशन डिटेलमध्ये बघायला भेटेल, पण ॲज वी आर स्टडिंग इन फाउंडेशन सेगमेंट म्हणून आपण काय करतो, याचा बेसिक इंट्रो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 10वी ते 11वी जाल त्यावेळेस तुम्हाला ऑसिलेशन समजून घ्यायला एकदम बे नाही करायला लागणार. तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला बेस असणार आहे, तिथून तुम्हाला समजून घ्यायला सोपं जाईल. बरं, ही काय झाला तुमचा, हा झाला तुमचा फ्लोअर. ठीक आहे, फ्लोअर झाला, सॉरी फ्लोअर नाही, हे झालं तुमचं सिलिंग किंवा कुठलीही अशी गोष्ट ज्याला तुम्ही काय केलंय, ते पेंड्युलम काय केलंय रे, त्याला अटॅच केलंय. बर, हा झाली त्याची अटॅचमेंट. याच्यातून झाली ही थ्रेड, याला काय म्हणतोय आपण, थ्रेड, धागा म्हणू, थ्रेड. ठीक आहे, आता ही थ्रेड कशी आहे, एकदम स्ट्रेच आहे. ती काय होते, ते लूज वगैरे टाईट वगैरे या गोष्टी नाही. ज्या वेळेस आपण याला वजन बांधतो याला काय म्हणतो आपण, बॉब म्हणतो. आपण टेक्निकल भाषेत काय म्हणतो, आपण बॉब म्हणतो. ठीक आहे, मग हा झाला याचा एक बेसिक पॅटर्न. बर, मग सिंपल पेंड्युलमची एक्झॅक्ट डेफिनेशन काय सांगते सर, की त्याला आपण काय करतो, त्या दोऱ्याला आपण काय करतो रे, हेवी मास लावतो. ठीक आहे, इज अ हेवी मास कॉल्ड अ बॉब. जे मी सांगितलं सस्पेंडेड म्हणजे काय, त्याला आपण खाली काय केलंय रे, सोडलंय. सस्पेंडेड फ्रॉम अ फिक्स्ड पोझिशन. ही कोणती झाली तुमची, ही झाली तुमची फिक्स्ड पोझिशन, बरोबर. बाय अ लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. आता इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय बघा, अशी एक स्ट्रिंग, कुठलीही गोष्ट, फॉर एक्झाम्पल मी रबर घेतलं, रबरचा एक बँड घेतला आणि त्याला जर वजन लावलं, ते काय होणार आहे, ताणणार आहे. पण आपल्याला ताणणारी गोष्ट पाहिजे नाही का, नाही, म्हणून तो वर्ड वापरलाय मी, इनएक्सटेन्सिबल. बर, पुढे काय म्हणता येते, when displaced from its mean position and released its swing to and fro under the influences gravity. सर हे ना डोक्यावरून गेलेला, थोडंसं ना प्रॅक्टिकल भाषेमध्ये समजून सांगा. सिंपल पेंड्युलम म्हणजे काय, धाग्याला मी काय केलंय रे, खाली वजन लावलंय. बरं, जो धागा जो आहे तो न ताणणारा आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, त्याला काय केलंय मी, फिक्स केलंय एका पोझिशन वरती. ज्यावेळेस मी त्याला फिक्स करल आणि त्याला टू आणि फ्रो मोशन देईल, तो जो मोशन असणार आहे किंवा तो सेटअप असणार आहे त्याला मी काय म्हणणार आहे सोप्या भाषेमध्ये,
सिंपल पेंड्युलम. बर, मग आता मी काय करतो, याला थोडं इकडे घेतलं आणि सोडून दिलं. बरोबर, मी याला काय केलं, ह्या पोझिशनला इकडे घेतलं आणि सोडून दिलं, म्हणजेच काय, त्याला मी डिस्प्लेस केलं. बर, आता याला जर थोडं मला समजून घ्यायचं असेल तर मी ह्या डायग्राम मधून समजून सांगतो तुम्हाला. बघा, मी काय म्हंटल, याला डिस्प्लेस केलं, म्हणजेच मी काय केलं रे, हा जो बॉब होता याला काय केलं, मी हाताने थोडंसं ह्या बाजूला घेतलं, ही झाली त्याची इक्विलिब्रियम पोझिशन, किंवा मी जी सांगितली ती होती मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे कोणती, एकदम स्टार्टिंगची इनिशियल पोझिशन. फॉर एक्झाम्पल, हा माझा पेंडुलम आहे, ही झाली याची मीन पोझिशन. ज्यावेळेस मी याला इकडे डिस्प्लेस करल आणि सोडून देईल त्यावेळेस हे काय होणार आहे, असं झुलत राहणार आहे ना, टू आणि फ्रो मोशन. मग ही झाली तुझी मीन पोझिशन. इकडे मी त्याला हे केलं, काय, डिस्प्लेस केलं, आणि सोडून ज्या वेळेस देईल त्यावेळेस तो काय होणार आहे, परत त्याच्या पोझिशन मध्ये झुलत राहणार आहे. बरोबर, तर त्या स्लाइड मध्ये मला हेच सांगायचं होतं की व्हेन इट इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स मीन पोझिशन अँड रिलीज, तो काय करतो रे, त्याच्या पोझिशन मध्ये काय करतो, स्विंग होत राहतो, म्हणजे टू आणि फ्रो मोशन मध्ये काय करतो, त्याची मोशन कंटिन्यू ठेवतो. बर, आता आपण मी तर एकदम तुम्हाला स्टार्टिंगला पार्ट सांगितलेच होते, पण परत एकदा आपण रिवाइज करू. बघा, बॉब म्हणजे काय असतो, एक माप, त्याला आपण एक वजन लावतो, गोलाकार वजन, एक धागा लावतो. ठीक आहे. पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे काय करतो, कुठं आपल्याला त्याला फिक्स करायचंय तो एक अटॅचमेंट किंवा तो एक पॉइंट ठरवून घेतो. नंतर मीन पोझिशन म्हणजे काय, ही आहे त्याची मीन पोझिशन, आणि ह्या पोझिशनला आणि ह्या पोझिशनला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रीम पोझिशन. काय म्हणतो आपण याला, काय म्हणतो आपण याला, एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे अशा पोझिशन की ज्याला तो, आता हा जो बॉब आहे हा टू आणि फ्रो मोशन मध्ये इकडे पण येतोय, टू आणि फ्रो मोशन मध्ये इकडे पण जातोय, मग इथे येऊन थांबतोय, इथे पण येऊन थांबतोय. बरोबर, मग ह्या ज्या पोझिशन आहेत त्याच्या याला काय म्हणतोय आपण, एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर, यालाच काय म्हणतोय आपण, एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. मेन पोझिशन झालं, एक्स्ट्रीम पोझिशन झालं, तर या सगळ्या गोष्टी कशा येतात, तुमच्या येतात या पार्ट्स ऑफ सिंपल पेंड्युलम मध्ये. बरोबर, आता सिंपल पेंड्युलम हा जो टॉपिक आहे याला जर समजून घेतलं तर पुढे येणारा जो सिंपल हार्मोनिक मोशन आहे किंवा ज्यावेळेस आपल्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे तर या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला तुम्हाला काय होणार आहे, सोप्या जाणार आहे. बर, पुढं काय सांगता येते, पुढं काय सांगताय बघू आपण. ठीक आहे. बर, आता प्रॅक्टिकल करताना आता खूप शाळांमध्ये करून दाखवतात, 8वी 9वी 10वीला, किंवा लहानपणी तुम्ही पण केलेलं असेल, धाग्याला वजन लावायचे आणि त्याला झोका दिला की झुलत बसायचं. ऍक्च्युअली काय असतं, ज्या वेळेस एखादा नवीन मुलगा सपोज माझ्याकडे आला आणि त्याला जर मला सिंपल भाषेमध्ये पेंड्युलम समजून सांगायचं, त्याला मी हेच सांगेल की गोलाकार वजन घेतलं, धाग्याला बांधलं, धागावरती कुठेतरी फिक्स केला, त्याला मी डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं की तो काय करतोय, त्याच्या जागेवरती टू आणि फ्रो मोशन मध्ये काय करतोय, डिस्प्लेस करतोय. बरोबर, पण ज्या वेळेस तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकल कराल किंवा 10वी प्रॅक्टिकल केलं सपोज, किंवा 11वीत ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल कराल त्यावेळेस तुम्हाला गोल जागेवरती सिलेंड्रिकल तुम्हाला काय भेटणार आहे, सिलेंड्रिकल पेंड्युलम भेटणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही असं नको म्हणाला की त्यावेळेस मास्तरनी गोलच सांगितलं होतं, आता हे तर सिलेंड्रिकल आहे. म्हणून हा एक क्वेश्चन तुम्हाला भविष्यात जाणवू नये म्हणून त्याच्यावरती आताच आपण त्याचं सोल्युशन बघणार आहोत. बर, मग सर गोलच का किंवा सिलेंड्रिकलच का, तर आपण पहिला मुद्दा घेऊ, गोलच का, म्हणजे जे वजन असतं त्याला आपण जे लटकावणार आहे ते सर्क्युलरच काय घेतो. बरोबर, ते आपण सर्क्युलरच काय घेतो. मग वजन सर्क्युलर घेण्यामागचं कारण काय, मी सर्क्युलरच काय घेतो, मी स्क्वेअर पण घेऊ शकत होतो, मी ट्रायंग्युलर पण घेऊ शकत होतो, पण मी चूज केलं सर्क्युलर. मी म्हणजे सायंटिस्ट लोकांनी किंवा ज्यांनी ऑसिलेशनचा पेंड्युलमचा शोध लावला त्यांनी सर्क्युलर काय घेतलं याच्यावरती आपण डिस्कशन करू. बर, बघा पहिला मुद्दा, जो गोलाकार शेप आहे तो एक तर तुमचा कसा आहे, स्मूथ असतो. बरोबर, स्मूथ असतो. नंतरून काय होतं, ज्यावेळेस तुम्ही त्याला झोका देणार आहात त्यावेळेस काय असतं, हवेमध्ये किंवा बाकीच्या काही गोष्टींमध्ये फ्रिक्शन असतं किंवा बाकीचे काही फोर्सेस असतात ते त्याच्यावरती ऍक्ट करतात. मग ज्या वेळेस आपण स्विंग करतो ऍज कम्पेअर टू अदर शेप, तुमचा सर्क्युलर शेप कसा करतो, ऍक्ट करतो, प्रॉपर ऍक्ट करतो. ज्या वेळेस मला रिडिंग्स घ्यायच्या असतील किंवा एका मिनिटात तो किती वेळेस झुलतो, किती वेळेस टू आणि फ्रो मोशन मध्ये असतो, हे ज्या वेळेस मला याचे कॅल्क्युलेशन्स करायचे असतील त्यावेळेस जो पण एक शेप पॉसिबल आहे की ज्याच्यात मला ऍक्युरेट, क्लोज टू दी ऍक्युरसी, हे जे फॅक्टर्स आहेत हे भेटतील, ते कोणत्या शेपमध्ये भेटतील मला, ते भेटतील मला सर्क्युलर शेपमध्ये. मग स्क्वेअर शेप एक तर कसा असतो किंवा ट्रायंग्युलर शेप हाताळायला थोडासा अवघड जातो, हातापायाला लागभाग होण्याची शक्यता असते. सर्क्युलर कसा असतो, गोल असतो, पॉलिश्ड असतो, त्याला बर म्हणतो आपण, बर, खाचा,
बरोबर, किंवा धार, ह्या गोष्टी नसतात. आता जर स्क्वेअर जर शेप घेतला मी आणि तो जर कुठून तरी आपण तयार केला, बरोबर, कितीही पॉलिश केली, तर ह्या ज्या त्याच्या एजेस असतात ना, याच्यामुळे आपल्या हातापायाला इजा होण्याचे चान्सेस जास्त असतात. बर, प्रत्येक गोष्टीला काय असतो रे, मास असतो, बरोबर की नाही. मग त्याचा सेंटर ऑफ मास ज्यावेळेस आपल्याला काढायचा, मग सर सेंटर ऑफ मास का काढायचा, किंवा सेंटर ऑफ मास म्हणजे काय, की त्या गोष्टीचा मास कुठल्या तरी एका पॉइंटला सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड असतो, त्याला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ मास. मग ज्या वेळेस मी तो धागा त्या बॉलला लावणार आहे, त्या बॉबला लावणार आहे, त्यावेळेस मी तो सेंटर बघून अटॅच करणार आहे. मग मी जर तिरका लावला किंवा तारका लावला तर तो काय करणार आहे, तो तर ऍडजस्ट करेलच, पण सेंटर ऑफ मास म्हणजे काय, मला स्क्वेअर वरती सेंटर ऑफ मास काढता येईल, पण हँडलिंग आणि बाकीच्या गोष्टी ज्यावेळेस हवेमध्ये फ्रिक्शन राहील त्यावेळेस त्याच्यातून रिडिंग्स घेणं मला पॉसिबल होणार नाही. म्हणून मी काय चूज करतो रे, सर्क्युलर बॉब चूज करतो, बरोबर. हातात घेतला, पटकन दोरा लावला आणि वरती चिटकून दिला आणि माझी रिडिंग्स घ्यायला मी मोकळा झालो, बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिकली त्याच्यासाठी मी काय घेतो, सर्क्युलर बॉब. बर, आता सिलेंड्रिकल बॉब का, बघा दोन गोष्टी आहेत. मला सर्क्युलर बॉब पेक्षाही जास्त ऍक्युरेट आणि ऍक्युरेसी वाली रिडिंग घ्यायची असेल तर मी काय करणार आहे, सिलेंड्रिकल घेणार आहे, बरोबर. कारण सिलेंड्रिकल मध्ये पण काय, वरचा आणि खालचा भाग कसा असणार आहे, गोल असणार आहे, है ना, त्याचा लाग भाग होण्याचे चान्सेस पण कमी असणार आहे. प्लस लॅबोरेटरीमध्ये बेसिकली आपण सिलेंड्रिकलच वापरतो आणि नॉर्मल याच्यामध्ये आपण काय वापरतो रे, सर्क्युलर वापरतो, दुसरा कुठलाही आपण शेप वापरत नाही. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की सर्क्युलर का वापरतो आणि बाकीच्या गोष्टी का वापरत नाही. आता आपण बघणार आहोत मोशन ऑफ सिंपल पेंड्युलम. मोशन ऑफ सिंपल पेंड्युलम, ठीक आहे, आपण बघणार आहोत मोशन ऑफ सिंपल पेंड्युलम. बर, ठीक आहे. ऍक्च्युली मला आता जे प्रॅक्टिकल दाखवायचं होतं ते मला तुम्हाला दुसऱ्या याच्यावरती दाखवायचं होतं, बट ठीक आहे, मी तुम्हाला याच्यावरतीच दाखवतो करून. ठीक आहे, चलो. बर, आता अज्युम करा हा जो सेटअप आहे हे ऍक्च्युली सिम्युलेशन आहे. सिम्युलेशन इन द सेन्स की असं अज्युम करा हे आपण ऍक्च्युली लॅबमध्ये परफॉर्म करतोय. बर, जे मी तुम्हाला सांगितलं लॅबमध्ये आहे म्हणून मी काय यूज केला इथं, हा सिलेंड्रिकल यूज केलाय. काय यूज केलाय, हा सिलेंड्रिकल बॉब यूज केलाय, बरोबर. याला काय म्हणतोय मी, बॉब, म्हणजे तुमच्या सरळ भाषेमध्ये वजन अटॅच केलंय, बरोबर. ही काय आहे, तुमची थ्रेड आहे, ही काय आहे, तुमची थ्रेड आहे जी की इनएक्सटेन्सिबल आहे, बरोबर. ठीक आहे, चलो. आता बघा मला काय म्हणायचंय, ठीक आहे, हे तुम्हाला कळलं. बर, जे टू आणि फ्रो मोशन वगैरे मी ते सांगत होतो ना, ते मी असं म्हणत होतो, मी थोडासा याला डिस्प्लेस केला आणि मी याला सोडून दिला. मी काय केला, थोडासा डिस्प्लेस केला आणि मी काय केला, याला सोडून दिला, बरोबर. मग तो जो टू आणि फ्रो जो मोशन आहे ना, त्याला आपण काय म्हणतो रे, पेंड्युलम म्हणतो. हे वरती फिक्स केलंय मी तर पिवोटला. पिवोट म्हणजे एक असा पॉइंट जिथं मी कुठलीही गोष्ट फिक्स करू शकतो. ठीक आहे, बर, बॅक टू टॉपिक, आपण आपल्या टॉपिक वरती येऊन जाऊ. मोशन ऑफ सिंपल पेंड्युलम. ठीक आहे, चलो. काय म्हणताय ते, त्यांचं म्हणणं काय एकदा आपण ऐकून घेऊ आणि मग परत त्या ऍक्च्युअल सिम्युलेशन वरती जाऊ. काय म्हणते बघा, व्हेन अ बॉब इज पुल्ड टू वन साइड, ज्या वेळेस मी हा बॉब ह्या साइडला पुल करतोय किंवा ह्या साइडला पुल करतोय टू वन साइड, इट मूव्स टू अदर साइड अँड बॅक अगेन. मग तो काय करतोय, है ना, ही झाली याची मीन पोझिशन, ही झाली याची मीन पोझिशन. ठीक आहे, मग हा इकडे घेतला आणि सोडून दिला तर हा बॉब इकडे पण येणार आहे, परत इथून इकडे पण येणार आहे, म्हणजे दोन्ही साइडला तो काय करतोय, ट्रॅव्हल करतोय. दिस टू अँड फ्रो मोशन इज कॉल्ड ॲज ऑसिलेशन. आता ऑसिलेशन 2 लेक्चर मध्ये इतक्या वेळेस रिपीट झालंय की तुमची ऑसिलेशनची डेफिनेशन लाईक पिरियडिक आणि ऑसिलेशनचा पण डिफरन्स समजून सांगितला होता. ऑसिलेशन आणि पिरियडिक मोशन मध्ये तुमचं कन्फ्युजन नसलं पाहिजे. वन कम्प्लीट ऑसिलेशन इज इक्वल्स टू मुवमेंट फ्रॉम वन एक्स्ट्रीम टू अदर अँड बॅक. आता एक कम्प्लीट ऑसिलेशन म्हणजे काय, इकडून इकडे आणि परत मीन पोझिशनला ज्यावेळेस येईल ती जाईल तुमची एक कम्प्लीट ऑसिलेशन. बघा, वन कम्प्लीट ऑसिलेशन इज मुवमेंट फ्रॉम वन एक्स्ट्रीम पोझिशन टू अदर अँड बॅक. बर, हे काय झालं तुमचं ऑसिलेशन डेफिनेशन. दिस मोशन रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणून हा पिरियडिक मोशन पण झाला. जसं मी सांगितलं सगळे ऑसिलेटरी मोशन कसे असतात, पिरियडिक मोशन असतात, बरोबर. सगळे ऑसिलेटरी मोशन कसे असतात, पिरियडिक मोशन असतात. बर, मग आता मला सांगा पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन मधला डिफरन्स तुम्हाला कालच्या आणि या लेक्चरमध्ये, आता तिथं आपण प्रॅक्टिकली करून बघितलं. त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडं थिओरिटिकली सांगितलं होतं, बहुतेक त्या लेक्चरमध्ये समजलं नसेल, पण ह्या लेक्चरमध्ये मात्र तुम्हाला समजायलाच पाहिजे, बरोबर. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तुमचा टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम, है ना. बेसिकली आपण काय करतो, आपला ऍप्लिकेशन जो यूज आहे तो काय आहे, याचा टाइम पिरियड मोजणं, बरोबर. ठीक आहे, टाइम टेकन बाय द पेंड्युलम टू कंप्लीट वन फुल ऑसिलेशन इज कॉल्ड एज टाइम पिरियड.
एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती टाइम लागतो, तो आपला आजचा मुद्दा आहे. बर, मग तो कशावरती डिपेंड करतो, तो तुमच्या लेंथ वरती डिपेंड करतो. ऑब्वियस गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण धागा लावणार, धाग्याची लेंथ पण कुठेतरी येणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी गोष्ट अर्थ वरती आहे तिच्यावरती डोळे झाकून बाय डिफॉल्ट काय ऍक्ट करणार आहे, तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यालाच मी काय म्हणतो, स्मॉल जी, विच इज 9.8 है ना, 9.8. आणि राऊंड ऑफ करून आपण 10 घेऊ शकतो. ते पण मुद्दा सांगितला आपण 10 का घेतो. बर, तो मास वरती डिपेंड करत नाही. तो का डिपेंड करत नाही हे पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सप्लेन करून सांगतो. बरोबर, द बॉब और अँप्लिट्यूड ऑफ स्विंग फॉर स्मॉल अँगल याची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड वरती बघू आपण. नेक्स्ट स्लाइड काय म्हणतीये, तर नेक्स्ट स्लाइड वरती ऍक्च्युअल तुमचा फॉर्म्युला आहे. जो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे तो आहे तुमचा T इज इक्वल्स टू 2 पाय रूट L बाय G. T इज इक्वल्स टू 2 पाय रूट L बाय G. हा जो तुमचा 2 पाय आहे हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. हा काय आहे, तुमचा कॉन्स्टंट आहे. मग सर याला मी पुढे कसं एक्सप्लेन करल, मला जर याला पुढे एक्सप्लेन करायचं असेल पिल्लू, तर मी कसं करल बघ, T is directly proportional to root L and inversely proportional to root G. म्हणजे ज्या वेळेस तुमची ग्रॅव्हिटी वाढणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा जो रिक्वायर्ड टाइम पिरियड आहे त्याला ऑसिलेट करण्यासाठी किंवा टू आणि फ्रो मोशन करण्यासाठी तो काय होणार आहे, कमी लागणार आहे. आणि ज्या वेळेस तुमची ग्रॅव्हिटी वाढणार आहे त्यावेळेस तो काय होणार आहे, त्याचा टाइम पिरियड काय, ज्यावेळेस कमी होणार त्यावेळेस तुमचा टाइम पिरियड काय होणार आहे, वाढणार आहे. हेच उलट लेंथ मध्ये, ज्यावेळेस तुमची लेंथ वाढणार आहे त्यावेळेस जो लागणारा तुमचा टाइम पिरियड आहे तो पण वाढणार आहे. आणि ज्यावेळेस कमी होणार आहे त्यावेळेस तुमचा लागणारा जो टाइम पिरियड आहे तो पण कसा होणार आहे, तो पण कमी लागणार आहे. बरोबर, फॉर्म्युला काय आहे, टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय रूट L बाय G. T सेकंड्स मध्ये, L मीटर मध्ये, ग्रॅव्हिटेशन तुमचा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा जो एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा जो टाइम पिरियड आहे ऑसिलेशन मध्ये, सिंपल पेंड्युलम मध्ये, तो मास वरती डिपेंड करत नाही. क्वेश्चन मध्ये जर विचारलं की आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कुठली गोष्ट आहे ज्याच्यावरती तुमचा टाइम पिरियड डिपेंड करत नाही, तुम्ही डोळे झाकून सांगितलं पाहिजे की लेंथ वरती डिपेंड करतो, ग्रॅव्हिटी वरती डिपेंड करतो, पण मास वरती डिपेंड करत नाही. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बर, आता आपण जाऊ आपल्या सिम्युलेशन वरती. ठीक है, अभी अपन जाएंगे अपने सिम्युलेशन पर. ठीक है, अरे बाबा थांब ना. ठीक है, चलो. आता जे मी सांगितलं, मी काय सांगितलं आता, फॉर्म्युला लिहितो इथं मी, T इज इक्वल्स टू 2 पाय रूट L बाय G. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट L आणि T इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट G. म्हणजे ज्या वेळेस तुमची लेंथ वाढणार आहे त्यावेळेस लागणारा जो टाइम पिरियड आहे तो पण जास्त लागणार आहे. ज्या वेळेस तुम्हाला लेंथ कमी लागणार आहे त्यावेळेस लागणारा टाइम पिरियड पण कमी लागणार आहे. बरोबर, टाइम पिरियड म्हणजे काय, आपण काय करतो याच्यामध्ये, आपण त्याची ते किती टाइम मध्ये थांबतय, हा जो बॉब आहे ज्यावेळेस मी याला रिप्लेस म्हणजे डिस्प्लेस करल आणि सोडून देईल तर किती टाइम नंतरून ते एकदम प्रॉपर थांबतोय तो टाइम पिरियड आपल्याला काढायचा असतो. दुसरं, किती ऑसिलेशन्स होत आहेत त्या टाइम पिरियड मध्ये, 1 2 3. मग हे ऑसिलेशन किंवा त्याच्या किती सायकल्स होतात ते पण काढू शकतो आणि किती वेळानंतरून तो त्याच्या मीन पोझिशनला एकदम फुल स्टॉप म्हणजे थांबतोय, थोडं पण मोशन नाही, ते काढण्यासाठी हा सेटअप असतो बेसिकली. बर, हे फॉर्म्युले बघा, याच्यावरती लक्ष राहू द्या. मेन जो हा फॉर्म्युला आहे तो आपला हा आहे. बर, करू सुरू, मी याला सुरू करू. बर, ठीक आहे. याला काय करतोय मी, थोडीशी याची लेंथ कमी करतोय म्हणजे मला जे समजून सांगायचं तुम्हाला ते समजून सांगायला थोडंसं इझी जाईल. ज्या वेळेस मी याची लेंथ थोडीशी कमी केली, बघा याची लेंथ कमी केली, वाटलं असं दोन्ही पण ठेवतो मी, 2 बॉब घेतो, याची पण लेंथ कमी करतो, जराशी कमी करतो याच्यापेक्षा. ठीक आहे, बर, एकच ठेवतो. याला काय केलं मी, इकडे डिस्प्लेस केलं 20 डिग्री मध्ये. ठीक आहे, आणि याला मी सोडून दिलं. बर, हे जे दाखवतोय ना तुम्हाला, हा जो ट्रॅक चाललाय हा ऍक्च्युअली याची काय आहे, सायकल कंप्लीट होते, एक ऑसिलेशन कंप्लीट होतंय. हा जो ट्रॅक दिसतोय ना ब्लू कलर मध्ये, असा हा आहे तुमचा काय, तुमचा एक ऑसिलेशन कंप्लीट होतंय. आणि ह्या ज्या 2 गोष्टी दाखवतायत, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत इथं, या हा त्याचा काय आहे, एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे तिथपर्यंत तो जातोय आणि परत दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशनला येतोय. ही जी लाईन आहे तुमची, ही आहे तुमची मीन पोझिशन, म्हणजे जिथून तुम्ही त्याला घेतलं, डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं. बर, हे समजलं आता.
मग ज्या वेळेस मी याची लेंथ वाढवतोय ना, लेंथ, त्यावेळेस बघा याच्यावरती काय फरक पडतोय. ज्या वेळेस मी याची लेंथ वाढवतोय ना, त्यावेळेस बघा याच्यावरती काय फरक पडतोय. बर, ठीक आहे. हा, आता बघा थोडा कमी झाला बघा, कारण याला आपण काय केलंय रे, आता कुठली पण गोष्ट ज्यावेळेस मी अशी झुलवतो ती थोड्या टाइम नंतर काय होणार आहे, त्याचा तो जो फ्लो आहे तो कमी होणार आहे, आणि इतका कमी होईल की थांबून जाईल जागेवरती. बर, ठीक आहे. आता काय करतोय मी, याची लेंथ वाढवतोय. बघा ह्या एक्स्ट्रीम पोझिशन वरती फोकस करा फक्त. एक्स्ट्रीम पोझिशन वरती काय फरक पडतोय, ठीक आहे. बघा इथं बघा, ज्यावेळेस मी याची एक मिनिट, ठीक आहे. बघा ज्यावेळेस मी याची लेंथ वाढवतो त्यावेळेस बघा, मी जर याची लेंथ वाढवली, खूप जास्त केली लेंथ, तर बघा याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये गॅप दिसतोय का, है ना. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही जी एक्स्ट्रीम पोझिशन आहे याच्यामध्ये गॅप दिसतोय का, एवढा गॅप दिसतोय का, एवढा गॅप दिसतोय का. म्हणजे ज्या वेळेस मी लेंथ वाढवतोय त्यावेळेस त्याला जो लागणारा टाइम पिरियड आहे तो पण लागणारच आहे, पण थांबण्यासाठी काय, तो पटकन थांबणार नाही, त्याचा टाइम पिरियड वाढून जाईल. इन केस जर मी याची लेंथ कमी जर केली तर लागणारा टाइम कसा आहे, तो पण कसा होणार आहे, कमी लागणार आहे. बरोबर, कमी लागणार आहे. ग्रॅव्हिटी जर सांगितलं मी, ग्रॅव्हिटी, तर बघा जर आता ही अर्थवरचा सेटअप आहे, हा जो सेटअप आहे हा आहे तुमचा अर्थवरला सेटअप. जर मी याला मूनवर घेऊन गेलो, जर मी याला मूनवरती जर घेऊन गेलो, मूनवरती, ठीक आहे, मूनवरती काय असतं, तुमची ग्रॅव्हिटी वेगळी असते. बरोबर, जर मी याला मूनवरती घेऊन गेलो बघा याचा फ्लो पण वाढला, ठीक आहे. याचा फ्लो किती वाढला बघा, याचा ऑसिलेशनचा टाइम पण वाढला, ठीक आहे. जर मी याला परत काय केलं, अर्थ वरती घेऊन आलो, तर हा काय करतोय, परत नॉर्मल त्याच्या पोझिशनला आलाय, आणि एका टाइम नंतर काय होतंय, तो रेस्ट पोझिशनला येऊन जाईल. बर, जे मी फ्रिक्शन बद्दल बोलत होतो, हायवेत वगैरे तुमचं फ्रिक्शन असतं, ज्यावेळेस मी फ्रिक्शन वाढवतो, ठीक आहे, त्याला ऑब्स्टॅकल्स आणतो, त्यावेळेस बघा त्याचा ट्रेस जो तो फ्लो आहे बघा, फ्लो आहे कमी झाला आणि थांबून जाईल. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्शन काय करतोय, त्याला रेजिस्ट करतो, त्याच्या मोशनला काय करतोय, अडथळा निर्माण करतोय. म्हणून ज्या वेळेस तुम्ही फ्लो मध्ये असाल आणि त्यावेळेस मी हवा सोडली किंवा काहीतरी ऑब्स्टॅकल आलं, त्यावेळेस काय होतंय, तुमचं जो मोशन आहे तो कमी होत आहे. बरोबर, हे इथपर्यंत कळलं का. मला सांगण्याचं तात्पर्य काय होतं, एवढा तामझाम करायची काहीच गरज नव्हती, पण मला फक्त एक मुद्दा लक्षात आणून द्यायचा होता की जो फॉर्म्युला मी वापरलाय T = 2π√L/g, ज्यावेळेस तुमची लेंथ वाढल, स्क्वेअर रूट मध्ये लेंथ वाढल, त्यावेळेस तुमचा टाइम पिरियड पण वाढणार आहे. ज्यावेळेस तुमची ग्रॅव्हिटी वाढल त्यावेळेस तुमचा टाइम पिरियड कमी होणार आहे, कारण तिथं काय आहे, इनव्हर्स रिलेशन आहे. तिथं काय आहे, इनव्हर्स रिलेशन आहे. ठीक आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग टाइम पिरियड मी सांगितले. काय होते फॅक्टर्स, तुम्ही आता सांगा काय आहे, तुमच्या तोंडी सांगा. व्हिडिओ पॉज करा, आठवा काय फॅक्टर्स आहेत. एक तर लेंथ आहे, इफ लेंथ इंक्रीजेस टाइम पिरियड ऑल्सो इंक्रीजेस. ठीक आहे, दोन्हीकडे इंक्रीज होणार आहे. ग्रॅव्हिटी है ना, ग्रॅव्हिटी वाढणार आहे, टाइम पिरियड कमी लागणार आहे. ग्रॅव्हिटी कमी होणार आहे, टाइम पिरियड तुमचा वाढणार आहे. मास ऑफ बॉबचं ज्यावेळेस मी वजन वाढवल त्यावेळेस काहीच फरक पडणार नाही. बरोबर, बॉबचं ज्यावेळेस मी वजन वाढवल त्यावेळेस त्याच्यावरती काहीच फरक पडणार नाही. परत एकदा दाखवतो मी तुम्हाला, परत एकदा दाखवायचंय. ठीक आहे, ज्या वेळेस मी याची लेंथ कमी केली, ठीक आहे, आणि मास वाढवून बघा, मास मी वाढवलाय किती, 1.5 kg केलाय. ठीक आहे, पहिला जर मी 0.80 kg केलाय, ठीक आहे, आणि याला जर मी मोशन मध्ये आणलं किंवा याला मी हे केलं काय, ठीक आहे, सॉरी फ्रिक्शन जास्त राहिला, फ्रिक्शनला 0 करू आपण. ठीक आहे, हा आता याच्यावरती फ्रिक्शन काम नाही करत आहे, म्हणजे याचं हे मोशन चालू आहे. याच्यावरती बघा ही त्याची काय झाली, एक्स्ट्रीम पोझिशन झाल्या. बरोबर, आता जर मी लेंथ वाढवली तर टाइम वरती फरक पडतोय, ग्रॅव्हिटी वाढवली तर टाइम वरती फरक पडतोय, सॉरी तुमच्या त्या मोशन वरती फरक पडतोय. बर, मग आता मला काय सांगायचंय, मी जर सांगितलं की ज्यावेळेस मी त्या बॉबचं वजन वाढवतोय त्यावेळेस काहीच फरक पडत नाही, मग कसं, ज्या वेळेस, आता इथं लक्ष द्या, याच्यावरती लक्ष द्या, मी दिसणार नाही तुम्हाला स्क्रीन मध्ये, फ्रेम मध्ये बघा. आता हा किती आहे, 0.80 kg आहे. बरोबर, 0.80 kg आहे, 0.80 kg आहे हा. ज्या वेळेस मी हा वाढवतोय, ज्या वेळेस मी याचं मास ज्यावेळेस वाढवतोय त्यावेळेस काय होतंय बघा, त्यावेळेस काहीच फरक नाही पडला. मास वाढवला म्हणजे याची बघा साईज वाढली, बघा साईज कमी झाली, साईज वाढली, साईज कमी झाली, साईज वाढली. पण हा जो ट्रॅक आहे याचा ऑसिलेशनचा, याच्यावरती काहीच फरक पडला नाही. म्हणून काय प्रूव्ह झालं की पेंड्युलमच्या मोशन वरती मासचा काहीच इफेक्ट होत नाही. बरोबर, पेंड्युलमच्या मोशन वरती मासचा काहीच उपयोग होत नाही किंवा काहीच अफेक्ट होत
नाही, बरोबर. लेंथ हो, लेंथ अफेक्ट करते सर. ग्रॅव्हिटी हो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी कमी होणार, एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी क्वांटिटी वाढणार. बर ठीक आहे सर. पुढे पुढे आहे तुमची समरी घेऊ आपण. ठीक आहे, सिंपल पेंड्युलम मध्ये आय गेस इंट्रो बेस कंप्लीट करण्यासाठी एवढा भाग पुष्कळ आहे. एक फॉर्म्युला आहे T = 2π√L/g. पटपट पटपट बघून घेऊ. सिंपल पेंड्युलम बघितलंय आपण, नंतरून पिरियडिक मोशन आणि ऑसिलेशन बघितले. का आपण त्याला पिरियडिक मोशन म्हणतो, ऍक्च्युअली ऑसिलेटरी पण आहे, पण त्याला आपण का पिरियडिक म्हणतो हे पण एक फॉर्म्युला बघितला. आणि त्याचे डिपेंडिंग फॅक्टर्स बघितले की कशा कशावरती ते डिपेंड करतं. बरोबर. आता येतोय आपण शेवटच्या टप्प्यामध्ये, जे असणार आहे तुमचा MCQ वाला पार्ट. याच्यामध्ये आहेत तुमचे 5 MCQ. ठीक आहे. जसं जसं आपलं लेक्चर थोडंसं फ्लो मध्ये येतील आपले लेक्चर, त्यावेळेस आपण काय करणार आहोत, क्वेश्चन्स एक सेपरेट लेक्चर मध्ये प्लस वर्कशीट लाईक तुमच्या ऍप्लिकेशन वरती अपलोड केली जाईल. म्हणजे थिओरिटिकल पार्ट तुमचा कंप्लीट करून घेऊच आम्ही, पण जो न्यूमेरिकल वाला पोर्शन आहे किंवा जे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत है ना, ते पण कंप्लीट करून घेऊ. याने काय होईल, तुमचा जो अकॅडमिक वाला पोर्शन आहे, जे तुम्ही शाळेत शिकतात पेपरला जे ते पण कव्हर होईल. प्लस जे आपण 11वी 12वी जाणार आहोत, ज्यावेळेस नीट आणि JEE देणार आहोत, त्यावेळेस पण तुम्हाला हेल्प होईल MCQ सोडवताना. बरोबर. ठीक आहे, चले सुरू करे. चलो बर, पहिला क्वेश्चन बघा. व्हॉट इज अ सिंपल पेंड्युलम. तर काय सिंपल पेंड्युलम सर, काय सिंपल पेंड्युलम? A simple pendulum is a device that consists a small heavy bob, म्हणजे तो गोल चेंडू, suspended from a fixed point by light inextensible string. सिंपल. आता हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झामला येऊ शकतो है ना, राईट शॉर्ट आन्सर मध्ये. मग तिथे त्यावेळेस तुम्ही हे लिहू शकता नंबरिंग करून, प्रॉपर त्याला एक्सप्लेन करून, कॉन्सेप्ट म्हणजे काय, मग त्याला बुलेट करून. ठीक आहे, चलो. व्हॉट डू वी कॉल्ड वन कम्प्लीट टू आणि फ्रो मोशन. हा क्वेश्चनचं सोल्युशन मी तुम्हाला एका स्लाइड मध्ये दिलं होतं की एक ऑसिलेशन किंवा एक कंप्लीट टू आणि फ्रो मोशन कधी कंप्लीट झालं हे कसं कळणार सर. हे त्यावेळेस कळण ज्या वेळेस वन कंप्लीट टू अँड फ्रो मुवमेंट ऑफ द पेंड्युलम बॉब इज कॉल्ड ॲज वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण, एक कंप्लीट टू आणि फ्रो मुवमेंटला आपण काय म्हणतो रे, एक ऑसिलेशन तुमचं कंप्लीट झालं. ते कसं कळल, ज्या वेळेस एक टू फ्रो आणि परत बॅक. बरोबर. ह्या पोझिशनला आणि परत बॅक पोझिशनला ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते तुमचं झालं एक कंप्लीट ऑसिलेशन. विच फॅक्टर्स अफेक्ट द टाइम पिरियड ऑफ द पेंड्युलम. याचं उत्तर मी सांगणार नाही, याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. ते काय, लेंथ, नंतर नाही तुमचा ग्रॅव्हिटी. ठीक आहे, आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, लेंथ आणि तुमचा टाइम पिरियड. ठीक आहे. मास वरती डिपेंड करतं का, मास वरती ते डिपेंड करत नाही. व्हॉट विल हॅपन टू द टाइम पिरियड ऑफ इट्स पेंड्युलम इज टेकन टू द मून. ज्यावेळेस त्याला आपण मून वरती घेऊन जाऊ, मग त्या टाइम पिरियड वरती काय फरक पडणार आहे सांगा. T इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √g. बरोबर. मग आता मूनचा ग्रॅव्हिटी आणि अर्थच्या ग्रॅव्हिटी मध्ये फरक असतो. जे वजन तुमचं अर्थ वरती आहे ते 1/6 होतं मून वरती गेल्यावरती. बरोबर ना. वेट ऑन मून इज इक्वल्स टू 1/6 इंटू वेट ऑन अर्थ. मग आता काय फरक पडेल याच्यावरती बघा. ऑन मून ग्रॅव्हिटी इज 1/6 ऑफ दॅट ऑन दी अर्थ. सिन्स T आणि G मध्ये काय आहे तुमचं रे, इनव्हर्स रिलेशन आहे, म्हणून टाइम पिरियड काय होतोय, इन्क्रीज होतोय. पेंड्युलम विल स्विंग मोर स्लोली ऑन द मून. पेंड्युलम काय होईल, मोर स्लोली ऑन द मून. ठीक आहे. आता लास्ट MCQ आहे, तो आहे तुमचा डज द मास ऑफ बॉब अफेक्ट द टाइम पिरियड. हे मी तुम्हाला ऍक्च्युअली प्रूव्ह करून दाखवलं होतं त्या सिम्युलेशन मध्ये. ठीक आहे. तिथं काय होतं, हे मी प्रूव्ह करून दाखवलं म्हणजे ते ऑलरेडी प्रूव्हन आहे. मी फक्त तुम्हाला त्याच्यावरती ऑथेंटिसिटी, तुम्ही त्याच्यावरती भरोसा करू शकता ह्या हिशोबाने मी म्हणतो मी ते प्रूव्ह करून दाखवलंय. ठीक आहे. बर, मग कशावर डिपेंड नाही करत आहे बघा. नो, द मास ऑफ बॉब डज नॉट अफेक्ट दी टाइम पिरियड. ठीक आहे. तर आजच्या पुरतं बघा आपण काय शिकलोय. आता आपण काय शिकलो रे, आपण शिकलो सिंपल पेंड्युलम. बरोबर. आपण ऑसिलेशनचा पार्ट सुरू केलाय. ऑसिलेशन मध्ये आपण पार्ट 1 घेतलाय. आता तुमचा काय आहे, आता तुमचा आहे पार्ट 2, त्याच्यानंतर पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 5. 5 पार्ट आहे, अजून 3 पार्ट राहिलेत आपले. त्याच्यामध्ये आपण काय करू, पुरा ऑसिलेशनचा जो पूर्ण जो हा आहे थिअरी प्लस ऍप्लिकेशन प्लस न्यूमेरिकल. ठीक आहे. तर हा जो आहे बेसिकली हे जे 5 पार्ट आहे हे आपले क्लास 10 साठी आहे. थंबनेल मध्ये पण मी मेन्शन केलं त्यासाठी. बघा, जो पार्ट तुमचा 8, 9, 10 ला कॉमन जातोय तिथं मी तसं मेन्शन करतोय थंबनेल वरती की इम्पॉर्टंट फॉर तुमचा 8, 9 आणि 10. जो पार्ट तुमचा क्लास वाईज जाणार आहे, जसं सोर्सेस ऑफ एनर्जी झालं, साऊंड झालं,
लाईट झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, तसं आपण मेन्शन करतोय त्या क्लाससाठी. बरं, मग आता जो ऑसिलेशन आहे तो तुम्हाला का घेतला मी, कारण 11वीत गेलं की जी 10वीची मुलं 11वीत जातील त्यांच्यासाठी लगेच ऑसिलेशन समजून घेणं सोपं जाईल. एक मेजर अपडेट होती जी आपली नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट जी होती 2025 ती ह्याच महिन्यामध्ये होती 19 तारखेला. ती आपण थोड्याशा टेक्निकल रिझन्समुळे डिले केली आहे. ती होणार आहे तुमची नेक्स्ट मंथ नोव्हेंबरमध्ये. ती आहे 16 नोव्हेंबर 2025. बरं, प्रोसेस सगळी तीच आहे, ऍप्लिकेशन तेच आहे, क्वेश्चन्स तेच असणार आहेत. फक्त तुम्ही दिवाळी एन्जॉय करा. तो मोटिव्ह होता की दिवाळीमध्ये मुलांना हे टेन्शन नको, ऑलरेडी शाळेचं टेन्शन असतं, फक्त दिवाळीमध्ये हे टेन्शन नको, म्हणून आपण एकदम महिन्याच्या 3ऱ्या वीकमध्ये लाईक 16 नोव्हेंबर 2025 तो येतो वार रविवार, बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 4 लाखांचं कॅश प्राइज आहे. ती सगळी डिटेल माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती सगळीकडे आपण उपलब्ध करून ठेवलेली आहे. बरं, दुसरी विनंती, सगळ्यांनी ह्या अशा अपडेटसाठी, अशा प्रॉपर एकदम फॅन्सी लेक्चरसाठी पूर्ण ई-सारथीची टीम नवीन जोमाने उभी राहते. ह्यासाठी थोडा तुमचा सपोर्ट दाखवा. सपोर्ट कसा दाखवणार? तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा, तुम्ही टेलिग्रामचे सदस्य व्हा, तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ई-सारथी स्टुडंट्स ग्रुप म्हणून, त्याच्यामध्ये सदस्य व्हा, त्याच्यामध्ये मेंबर व्हा, की जेणेकरून ज्या पण ह्या आपल्या अपडेट्स आहे, आता भरपूर साऱ्या लोकांना हे माहित नव्हतं की आपण डेट पोस्टपोन केली आहे. आता ज्यावेळेस आपण हे त्या ग्रुपवरती टाकणार आहोत त्यावेळेस जर त्यांनी सबस्क्राईब केलेला असेल, फॉलो केलेला असेल तर कळणार आहे, बरोबर. ठीक आहे, थांबूया आपण इथेच. ऑसिलेशनच्या पार्ट 3 मध्ये आपण नवीन एनर्जीने भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.